1300 भाग कसे झाले तो पहिला दिवस अजूनही आठवतोय मला. चांगल्याच ऍडवाइस मिळाल्यात मला. त्यातली एक असं की आपले कान आणि डोळे सतत उघडे हवं. तेवढा मी शांत नाहीये हे माझं मला माहिती आहे. मला राग येतो अनेक गोष्टींचा. मला असं वाटतं की बऱ्याच ऍक्टर्ससाठी हे खरं तर सोयीचं असेल. नॉर्मल माणूस म्हणून जगा, ऍक्टर म्हणून बाहेर जगायला लागला तर त्रास होईल. भाकरी. वा, व्हेरी गुड. तू मुद्दाम मला अवघड दिलंयस का? मुरांबा. करेक्ट. हॅलो, हाय, नमस्कार. मी सायली कडू. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कॉकटेल स्टुडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत मुरांबाच्या सेटवरती आणि आपल्यासोबत तुमच्या सर्वांची लाडकी जोडी आहे, ती म्हणजे अक्षय आणि रमा, म्हणजे शशांक केतकर आणि शिवानी मुंडेकर. हाय हाय. म्हणजे खूप खूप स्वागत आहे Thank कॉकटेल you. स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. ह्या मालिकेमध्ये तुमची जेव्हा कास्टिंग झाली हम्म. तर त्यावेळेस तुम्हाला काही रोल्स जेव्हा सांगितला गेला असेल तर काय विचार केला होता तुम्ही ही मालिका निवडण्यामागे? माझं प्रमुख कारण हे होतं की एकतर स्टार प्रवाहाबरोबर अनेक वर्षांनी मी काम करणार होतो. कारण होणार सून मिया घरची जेव्हा मालिका मला मिळाली त्याच्या आधी मी स्टार प्रवाहासाठी एक मालिका करत होतो. पण अर्थात ती काही लीड नव्हती. त्यात एक चांगलं इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं. पण त्यानंतर मी प्रवाहासाठी काही काम केलं नाही. आणि जेव्हा मला चॅनलमधनं फोन आला की असं असं आपण करतोय आणि थोडा वेगळेपणा हा आहे की ही दुपारी असणार आहे मालिका, संध्याकाळच्या त्या प्राईम टाईमच्या स्लॉट्समध्ये नसणार आहे. तर तू हे रिस्क घ्यायला तयार आहेस का? कारण नाही म्हटलं तरी तेव्हा ते रिस्कच होतं. कारण दुपारचा स्लॉट कोणीही करत नव्हतं. तो कितपत रिसीव्ह होईल माहीत नव्हतं. आणि देवाच्या कृपेने आणि सगळ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे तो इतका छान रिसीव्ह झाला की आता आम्ही 1300 भागांकडे आगेकूच करतो आहोत. चालू आहे प्रवास. तर 1300 भाग कसे झाले तो पहिला दिवस अजूनही आठवतोय मला. मग तो प्रोमोचा दिवस असेल, पहिल्या एपिसोडचा दिवस असेल, सगळं आठवतंय. हिची प्रगती आठवतीये आणि एकंदरच चॅनलनी घेतलेलं डिसिजन, आमच्यावरती ठेवलेला जो विश्वास आहे, जो विश्वास दाखवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं प्रोडक्शन, पॅनोरामा प्रोडक्शन्स. तर ह्या सगळ्यांनी मिळून आमच्या पाठीशी जे ताकद लावली ना, त्या ताकदीमुळे मला असं वाटतं की इथपर्यंतचा प्रवास कमालीचा झाला आमचा. बरोबर. तुझी शिवानी पहिलीच मालिका आहे तर ह्यासाठीच तुझं कसं तुझी निवड कशी झाली? काय म्हणजे होती ती प्रोसेस? लॉकडाऊन चालू होतं आणि मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली होती नुकतीच. माझं इंजिनिअरिंग संपलं होतं आणि त्याच्यानंतर मी ऑडिशन्स द्यायला चालू केलं आणि त्याच्यानंतर ह्या सिरियलची ऑडिशन दिल्यानंतर याची प्रोसेस लवकर झाली. तर मी इकडे आले. माझं ऑनलाईन होत होतं ऑडिशन, पण 2 वेळा मला मुंबईला यावं लागलं. मग इकडे येऊन ऑडिशन वगैरे दिली, मग सिलेक्ट झालो. पण ही माझी पहिली सिरियल आहे आणि अर्थातच पहिली सिरियल खूप स्पेशल असते आणि आता त्याचे 1300 भाग होतील, हे खूप छान वाटतंय. आणि मी आधी काहीच नाही केलंय, म्हणजे नाटक आणि माझं काहीच बॅकग्राऊंड नाही या क्षेत्रात. मी इंजिनिअरिंग नंतर डायरेक्ट या क्षेत्रात आले आणि थँक्यू स्टार प्रवाहाला. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पॅनोरामापासून. बरं, तुझी पहिलीच मालिका आणि शशांक केतकर सोबत तुला पेअर करायला मिळतंय. तर तो अनुभव कसा आहे तुझ्यासाठी? खूपच गोड होता. म्हणजे मी फक्त माझं लुक टेस्ट झाली होती आणि त्याच्यानंतर आम्ही विचारत होतो की अजून कोण आहे वगैरे आणि माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड माझी आई होती. म्हणजे आम्हाला जेव्हा कळलं की शशांक केतकर आणि मग माझी आई म्हणाली, "ओ श्री बरोबर." थांब जरा, मी करणार आहे काम, तुझं काय? मग नंतर काम चालू झाल्यावर अगदीच सर सर म्हणत होते मी त्याला आणि आता असं शशांकवर हा जो खांदा प्रवास सुसेपर्यंत छान- मारते आता मला. असं म्हणजे खूप गोड प्रवास आहे खरं तर. बरोबर. सुरुवातीला खूप गोड मोमेंट्स होत्या आमच्या. छान. मी खूप लाजत होते सुरुवातीचे सीन्स करायला. मला म्हणजे मला माईक कुठं लावायचं हेही माहित नव्हतं. बऱ्याच गोष्टी मी शशांककडून शिकले आणि अजूनही शिकते. बरोबर. आणि मी नेहमी म्हणते की माझ्या आजूबाजूला जी माणसं आहेत छान, त्यांच्यामुळे मी एवढी समृद्ध होऊ शकले. त्यातला एक शशांक. रमा आणि अक्षय ह्यांचं जे नातं दिसतंय, सो ते करताना तुम्हाला काय अशा कुठल्या काही अडचणी आल्या का सुरुवातीला? किंवा ज्या प्रकारे स्टोरी चेंज होत जाते, तर त्यामध्ये काही तुम्हाला बदल ऍक्सेप्ट करताना काही हे होतंय का? नाही मग स्टोरी मधले बदल हां, विचारतेस तू. स्टोरी स्टोरी मधले बदल हे अपेक्षितच आहेत ना, त्याशिवाय गोष्ट पुढे जाणार नाही. त्यामुळे ते ट्विस्ट अँड टर्न्स ज्याला म्हणतात किंवा रोज काहीतरी एक धक्का तंत्र वापरणं म्हणतात सिरियल्सना,
ते असतंच आणि त्यानुसार तुम्हाला स्वतःला मोल्ड करत राहावं लागतं. पण मी माझ्यासाठी अगदी ह्याच कामात नाही तर बाकी सगळ्या कामांमध्ये सुद्धा जेव्हा ब्रीफ नंतर एक आपण कॅरेक्टर डोक्यामध्ये डिझाइन करतो, की बाबा रे आता ह्या अक्षय पात्राला शुगर आहे. तो त्याचं बाबांशी पटत नाही किंवा खूप रागीट मुलगा आहे. असे 3-4 ट्रेट्स जेव्हा मला चॅनलनी, लेखकांनी, दिग्दर्शकांनी दिले, त्या ट्रेट्सवरती मग मी हे पात्र उभं केलं, की आता मग असा मुलगा कसा असेल? तर जेव्हा गोष्टीमध्ये बदल होत जातात, तेव्हा त्यातले ट्रेट्स आणायचे, कमी करायचे, जोडायचे थोडंसं. कधीतरी वापरायचा, कधी ते अर्धवट सोडून द्यायचं. असं ते करत आम्हाला चेंजेस कायम करत राहावे लागतात. पण आता 1300 भाग किंवा गोष्टीचा इतका प्रवास, मध्ये 7 वर्षाचा लीप घेतलाय आम्ही आता. तर ह्या सगळ्यासाठी मला एक सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं, की आपलं स्वतःचं वय पण वाढत जात असतं. त्यामुळे आपण जेवढे आहोत तेवढे दिसता कामा नये. कारण ही खूप लहान आहे आणि हिच्या बरोबरीचा मुलगा दिसणं मला अपेक्षित आहे. त्यामुळे ते कष्ट माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. गोष्टीनुसार जे तू बदल म्हणतेस, बरोबर. तो बदल मला सतत मेंटेन करत राहावा लागत होता, की हे मेंटेन करायचंय आपल्याला, बाकी काही बदलू दे. बरोबर. त्यासाठी मग तू काय वेगळी काही एक्सरसाइज आहे, नाही, दुसरं नाही, नाही. काही तो डाएट आहे? आहेच मुळात. त्याला फार कष्ट हां, घ्यावेच लागतात. आवडीचा विषय आहे. तर हेअर कट केला झालं, लहान दिसायला लागला तो. नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा हेअर कट करून आला तेव्हा अचानक सगळे, "अरे कॉलेज में लग रहे हो आप. असं मग शशांक सर आप तो कॉलेज बॉय लग रहे." असं वगैरे सगळे चालू म्हणजे कसं चॅनलला, पॅनोरामासारख्या उत्तम प्रोडक्शनला ऑप्शन देत राहायचे, की मी असा पण दिसतो. बरोबर. तुम्हाला आणखीन यंग कोणाला कास्ट करायचा असेल पुढच्या एखाद्या मालिकेमध्ये, तर मी आहे अवेलेबल. मी दाढी काढली तर आत्ताही टचवूड 25ही वाटू शकेन. असं एक पण आपला एवढा कॉन्फिडन्स विचार ठेवायचा करून हा असतो. पुढचाही विचार करतो, की आता शशांकची इथे अशी वाईट वाईट आहे थोडीशी. हो, जी मी नाही कलर करत. मला नाही आवडत त्याचं कलर असं करायला. बाप दिसणार आहे ना नंतर हे, असं बाप दिसणार आहे ना. सो हेही चालू असतं. तो स्वतः खुश असतो. छान. आता काय आहे, मी रील्स तर करत नाही. हल्ली रील्समधनं कास्टिंग होतं ना अनेक जणींचं. तर तशातलं मी काय करत नाही. निदान लूकमध्ये तरी आपण वेगळेपणा आणू. आणि हल्ली वेब सीरीज आणि OTTवरती असंच काहीतरी लागतं, की दाढी पांढरी आहे, बाकी केस काळे आहेत, आहे कमी वयाचा आपण, असं काहीतरी ऑड कॉम्बिनेशन्स लागतात. सो त्याच्यातही कदाचित आपण बसू. आपलं एक आपण स्वप्नरंजन करत राहायचं असतं. बट मुरांबानी खरंच खूप दिलं. प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम दिलं. ह्याच दरम्यान मला मुलगी झाली, मी घर घेतलं. अनेक परदेश दौरे झाले. हे प्रोजेक्ट सांभाळून मला 2-3 वेगळी प्रोजेक्ट्स करता आली. 2 हिंदी वेब सीरीज केल्या, 1 फिल्म केली, 1 नाटक केलं. असं खूप काय करता आलं आणि हे सगळं टीम पाठीशी उभी असते. सगळे कलाकार सपोर्टिव्ह असतात. दिग्दर्शक उत्तम असतो. त्यामुळे हे सगळं शक्य होतं. बरोबर. स्टोरीमध्ये आलेला एखादा ट्विस्ट आतापर्यंत जसं तू म्हणालास 1300 भागात, तर तो तुमच्यासाठी पण कुठला एक अनएक्सपेक्टेड होता का असा कोणता ट्विस्ट? लीप नंतर आम्हाला असं कळलं, की मला सख्खी आत्या असते. हो. जे आमच्या जे असं होतं, आधीपासून की आम्ही अरे नाही. साधारण 1100 एपिसोड पर्यंत मला फक्त एक काका हं. आणि आता अचानक एक सख्खी आत्या पण आली आम्हाला. 7 वर्षात ती उगवली. हा आमच्याकडे एक अनएक्सपेक्टेड ट्विस्ट होता. अदरवाईज मला असं आठवत नाही, की असं काही अनएक्सपेक्टेड ट्विस्ट होता, की असं काही अजून तरी नाहीये. ओके. आणि कॅरेक्टरमध्ये जेव्हा तुम्ही येता, तर त्याआधीचा तो मूड बिल्डअप करण्यासाठी काही तुमच्या काही छोट्या वॉर्मअप गोष्टी काही असतात का? आधी काही होतात का? भांडतो आम्ही भरपूर. त्या हो, त्या वॉर्मअप होतं भांडणाशिवाय आमचं. आम्ही येऊ नाही शकत. मेकअप वगैरे करून झाल्यानंतर सेटवर येताना पहिल्या सीनला आम्ही भांडून येत आणि मग ते चालू होतं. तो एक ते वॉर्मअप होतं मग आमचं. मग ते आवाज लागायला लागतो, अंगातली हीट वाढते आणि मग आम्ही एकदम म्हणजे भांडण म्हणजे असं भांडण नाही. हां. एक असं नॉर्मल शाब्दिक आल्या चांगलं बोलणं. चांगलं हे बोलणं मी आहे. पुण्याचा आणि ही कराडची असल्यामुळे ते आमच्या काही रक्तात नाही. आल्या, "अरे वाह! छान. अरे नमस्कार." हां. गुड आलं. मॉर्निंग सुद्धा आठवणार. अरे गुड मॉर्निंग काय मग? याच टोन मध्ये असतं. त्यामुळे ह्याच स्वरात आम्ही बोलतो एकमेकांशी. बरोबर. पण म्हणून आमच्यात भांडणं आहेत वगैरे असं काही नाहीये. कारण अनेक मालिकांमध्ये हाही प्रकार असतो. हो. हिरो-हिरोईनचं पटत नाही. असं आमच्याकडे काही कोणाचंच नाहीये. ह्याचा बरोबर. फार आनंद आहे मला. नक्की. मग कंटिन्युटी सांभाळण्यासाठी तुम्ही काय करता? स्वतःवरती विश्वास ठेवतो. हो, कारण म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कधी-कधी नाही कुणाच्याच लक्षात नसतं काहीच. मग असंही होतं की थोडंसं करून झालंय आणि मग अरे, सॉरी माझ्या हातात फोन होता. बऱ्याचदा आम्ही दोघंही म्हणजे आम्ही एकमेकांना सांगतो. फार हा मला सांगतो कारण हां?
नाही बोल बोल. तर नसतं असं. म्हणजे लक्षात ठेव पण नाही मोरलेस लक्षात राहतात आणि माहित नाही म्हणजे ती एक एक छान दैवी देणगी आहे मला सुद्धा, की एक सीन एकदा वाचला की तो एक तर लक्षात राहतो, मग त्यातली ऍक्शन कंटिन्युटी लक्षात राहते, सगळं लक्षात राहतं आणि तेच वरदान हिला सुद्धा मिळालेलं आहे. ही पण कमालीची अभिनेत्री आणि कमालीचं सगळं लक्षात ठेवते. इमोशन्समधनं पटकन ते स्विच करू शकते आणि जे फार रेअर आहे टेलिव्हिजनमध्ये ही क्वालिटी असणं आणि आम्हा दोघांनाही तितकाच त्रास होतो कंटिन्युटी सांभाळली गेली नाही तर किंवा वाक्यांमधली लिंक जोडलेली नसेल तर किंवा मागच्या सीनचा पुढे रेफरन्स नीट नसेल तर आम्हा दोघांनी तितकाच इक्वली त्रास होतो. मग आम्ही दोघेही पेन पेन्सिल घेऊन बसतो. तो सीन लेखकांच्या अर्थात काय म्हणतात त्याला होकारानेच आणि दिग्दर्शकांच्या होकारानेच पण आम्ही सगळे एकत्र बसून मग तो सीन काही वेळेला रिराईट करतो. कारण जरी हे अगदी ऑस्करला पाठवायचं नसलं तरी ते काम आपल्याकडनं चांगलंच झालं पाहिजे. रात्री घरी गेल्यानंतर बरं वाटलं पाहिजे, की आपण पाट्याने टाकलं, सीन चांगले केलंय. तर त्यासाठी आम्ही दोघंही आणि अख्खी टीमच आग्रही असते. तुम्ही सेट दरम्यान स्वतःला काम ठेवण्यासाठी काय करता? मी माझ्या मेकअप रूममध्ये एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे, की शांत राहा, सगळं नीट होईल. असं एक मी वाक्य लिहून ठेवलेलं आहे, जे युनिव्हर्सली मला प्रत्येक सिच्युएशनला अप्लाय होतं आणि हिच्या खोलीत तर आय थिंक बरेच कोट्स आहेत काय. माझं मॅनिफेस्टेशन आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स मी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात आणि ते नाही तर माझ्यामध्ये मी स्वतःला म्हणजे बाकीच्या गोष्टींपासून खूप गोष्टीत इन्व्हॉल्व्ह नको व्हायला किंवा काही काही गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या अवॉइड करण्यासाठी मी गेम खेळत राहते किंवा पुस्तक वाचत राहते किंवा मी डायरी लिहितो तर ते मी लिहिते. कधी कधी मला जेव्हा सीन्सच्या मध्ये गॅप असतो तेव्हा मी पेंटिंग करते माझ्या. अरे सो शशांक, आत्ताच तू म्हणाला की सिरियल मिळाल्यानंतरच तुला मुलगी पण झाली आणि तर तू नाही मुलगी आता 24 मध्ये झाली, पण मी या प्रवासादरम्यानच सांगतोय की सो तू ते कसं वर्क बॅलन्स करतोस तुझं? अरे खूपच अवघड आहे. म्हणजे आता राधा 1 वर्षाची झाली आहे, त्यामुळे तिला आता कळायला लागलंय की बाबा आता कामाला चाललाय. मग तिची रडारड आहे. ऋग्वेद आता तसा स्टेबल झाल्यामुळे त्याला माहिती आहे की बाबा सकाळी जातो आणि रात्री परत येतो. ती फेज त्याची गेली आता रडण्याची. पण भयंकर डिफिकल्ट फेज आहे ही आणि हे काही मी एकटा फेस करत नाही. जगातले प्रत्येकच आई-वडील हे फेस करतात. त्यामुळे ह्याच्यात काही स्पेशल नाहीये, पण ती प्रत्येकासाठी एक स्पेशल गोष्ट असते. तशीच ती माझ्यासाठी सुद्धा आहे आणि खूप छान आहे. जे काही मी काम करतोय ते आता माझ्या कुटुंबासाठी आणि त्या दोघांसाठीच सगळं उभं करायचं आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचं जे काही मी करेन, जे काही श्वास आहेत ते सगळे त्या दोघांसाठी, प्रियांकासाठी आणि कुटुंबासाठी. नक्कीच. आता आपण तुमच्या कॅरेक्टर विषयी आपण जाणून घेतलंय. तर आता खरा शशांक आणि खरी शिवानी कशी आहे हे आपल्याला ह्या एका सेगमेंट मधून कळणार आहे. तर त्या सेगमेंटचं नाव आहे ट्रुथ विथ अ फिल्टर. अच्छा. सो सेटवर अशी कोणती हॅबिट आहे तुमची जी तुम्हालाच इरिटेट करते? मला ज्याचं काम त्यांनी करावं ते झालं नाही की मला राग येतो आणि ही माझी सवय मला मोडायची आहे खरं तर. ओके. तू शिवानी? मला असं कोणी म्हणजे खूप एक्स्ट्रा सॅड आहे किंवा काहीतरी सतत चिडचिड करतंय असं चालू असेल आजूबाजूला तर माझी ठीक. ओके. एक रोल जो तू ऑलमोस्ट नाकारला होतास, पण तू तो केलास आणि तुला बरं वाटतंय की तो केलास तो. आधी तुला मनात नव्हतं म्हणजे की नको करूयात, पण तू केलास. असं नाहीये खरं तर. म्हणजे जेन्युइनलीच नाहीये. कारण मी ते वाचतो आणि मला ते प्रेक्षक म्हणून भावलं तर मी ते करतो. त्यामुळे जे काही मी काम केलंय ते मी होल हार्टेडली आणि कम्प्लिटली कन्व्हिन्स झाल्यानंतरच केलंय. ओके. बरं. तुझं असं काही नाही. माझी पहिलीच पहिलीच आहे. बरं, इंडस्ट्रीबद्दल, आपल्या ह्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबद्दल लोकांना जे गैरसमज आहे, असा कोणता तुला जो वाटतो? पण ते खरं गैरसमज बरेच आहेत. म्हणजे एकतर खूप पैसा आहे, चकाचौंध आहे आणि ते ग्लॅमर आहे आणि काय आयुष्य आहे ॲक्टर्सचं. तर असं काही नसतं. ते जसे जॉब करतात तसा हा आमचा एक जॉब आहे. आम्ही रोजच्या वेळेला येतो, सही करतो मस्टरवरती आणि निघून जातो. इतका प्लेन, प्युअर, प्रॅक्टिकल जॉब आहे हा. तू काय सांगशील? गैरसमज तर आहेत, भरपूर आहेत. म्हणजे कारण मी इकडे येतानाच मला ते खूप झालं होतं, की नाही ते तसं असतं, असं असतं. सो बरंच वाईट बोललं जातं या क्षेत्राबद्दल. पण इथे आल्यावर असं नाहीये मला कळलं. खूप चांगली माणसं आहेत. खूप ॲब्सोल्युटली. समजून घेणारी माणसं आहेत. आपण जर कुठे अडकलो किंवा आता आपल्याला कळत नाहीये पुढे काय करायचं, तर अशी खूप माणसं भेटतात आजूबाजूला जी आपल्याला
खूप चांगुलपणाने पुढचा रस्ता दाखवतात. ओके. तू आता नवीन आहे जसं म्हणालीस की पहिलीच मालिका आहे. तर तुला सेटवर अशी एखादी ॲडवाईस मिळाली का? जी तू ऐकलीस का? एक ऐकलेली आणि एक इग्नोर केलेली अशी काही? मला सुरुवातीपासून म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मला सतत गोष्टी सांगत गेलेत सगळे. जसं की मी आत्ता म्हणालो. खूप चांगली माणसं असतात आपल्या आजूबाजूला आणि ती सतत आपल्याला ॲडवाईस देत असतात. पण मी असं काहीच झालेलं नाहीये की काय ऐकलं नाहीये. म्हणजे चांगल्याच ॲडवाईस मिळाल्यात मला. त्यातली एक असं की आपले कान आणि डोळे सतत उघडे हवेत. बरं. तू शसा वेल जे अगदीच ओळखतात आणि ज्यांना जेन्युइनली काळजी वाटते ते मला येऊन तेच सांगतात की शांत राहा. कारण मी दिसतो जितका काय म्हणू त्याला साधा, शांत, सरळ, तेवढा मी शांत नाहीये हे माझं मला माहिती आहे. मला राग येतो अनेक गोष्टींचा आणि ज्यावरती मी खरंच काम करणं गरजेचं आहे आणि मला ही वयाने पण, अनुभवाने पण लहान असली तरीसुद्धा ही पण मला सांगत असते, की "शांत राहा, शांत राहा, शांत राहा." घरी पण मला तेच सांगतात. कारण माझा स्फोट पटकन होतो आणि जे मी थांबवलं पाहिजे, त्याला त्याची कारणं असतात आणि ती त्या वेळेला योग्यही असतात. पण नंतर विचार केल्यानंतर असं होतं, की यातनं निष्पन्न काही होणार नाही. त्यामुळे शांत राहणं सगळ्यात चांगलं. ओके. बरं. तुमच्या पर्सनल आयुष्यातला किंवा करिअरमधला एखादं अशी काही घटना असतात म्हणजे वेगवेगळ्या आपण हल्ली सोशल मीडियावर बरंच काही टाकत असतो. पण अशी एखादी गोष्ट आहे जी अजूनपर्यंत सोशल मीडियावर गेलेली नाहीये? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण हां. म्हणजे मी तशी मुलगी नाहीये की उठसूट सगळं सोशल मीडियावर एक्झॅक्टली. अगदी खूप कमी म्हणजे आपलं जे काही लाईफस्टाईल आहे आणि वर्कआउट वगैरे अशाच स्टोरीज टाकत असते. पण असं काही मी तशी मुलगी नाहीये की सगळंच टाकेन. बरं. सेम माझंही असंच आहे. म्हणजे या क्षेत्राचा एक भाग आहोत म्हणून सोशल मीडिया मी वापरतोय. मी जर या क्षेत्रात नसतो तर कदाचित ते वापरलं सुद्धा नसतं मी. अ, हे एक माध्यम आहे, आजचा एक प्लॅटफॉर्म आहे म्हणून कामापुरतं आपल्याला काही खरंच व्यक्त व्हावंसं वाटलं तरच व्हायचं. अन्यथा मी काही फार त्याच्यावर टाकण्यासाठी असा हे नसतो, की ईगर नसतो, की चला सोशल मीडियावर टाका. बरोबर. हां, आतापर्यंत तू अनेक रोल केलेले आहेस. तर असा एखादा कुठला रोल आहे का, की ज्याच्या प्रिपरेशनसाठी तुला काही ऑकवर्ड काही सिच्युएशन असेल किंवा काही फनी असं काही झालं असेल? ऑकवर्ड किंवा फनीपेक्षा सुद्धा प्रिपरेशन मला एका रोलसाठी करावं लागलं होतं. ते म्हणजे 31 दिवस नावाची जी एक मी फिल्म केली. त्याच्यात मी एका फिल्मचा डायरेक्टर असतो आणि शूट करत असताना माझ्या डोक्यात लाईट पडतो आणि माझी विजन जाते. कारण इथे मेंदूवरती पडल्यानंतर तुमची विजन जाते. तर त्याच्यानंतर मला मग त्या ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊन ते ट्रेनिंग घ्यायचं होतं. मग ते चाचपडत चालणं आणि मग त्यांचा एक जो कॉन्फिडन्स वेगळा डेव्हलप व्हावा लागतो, तो कसा करायचा, ते कसं सगळं हँडल करतात, हे सगळं मला प्रिपेअर करावं लागलं होतं आणि मला ते खूप आवडलं होतं, की काहीतरी वेगळं करायला मिळतंय. अदरवाईज ऑकवर्ड आणि अशा सिच्युएशन्स काही फार अशा झाल्या नाहीयेत आयुष्यात काही. मुरांबा करतानाच मला खूप गोष्टी कराव्या लागल्यात. म्हणजे फक्त रमा नाही हो. कारण खूप वेगवेगळ्या गोष्टी मध्ये कराव्या लागल्या. खूप वेगळे लुक्स. माही आली होती मध्ये माझाच डबल. सो जेव्हा माही आलं होतं तेव्हा मला एक जोन्झी मुलगी करायची होती. सो ती सुरात बोलणं ते एक आणि मध्ये खूप फनी आम्ही केलं होतं तिथे मी याला फसवायला काहीतरी अ, कन्नड मुलगी होऊन येते पूर्ण अशी कर्नाटकामधली. तर तेव्हा मी त्या टोनमध्ये बोलत होते कन्नड शिकत तेवढंच. काही फार काही वेगळं. ओके. सो इंडस्ट्रीमधली अशी एक्स्ट्रीमली ग्लॅमरस वाटणारी गोष्ट आहे, पण ती ॲज अ कलाकार आणि तुम्ही त्यात असल्यामुळे तुम्हाला ती खूप एक्झॉस्टिंग आहे. अशी कोणती? हेच डिमांडिंग आहे प्रचंड. तुम्हाला रोज येऊन फ्रेश चेहऱ्याने इथे यावं लागतं. एक हॅपी इंटेंटनी यावं लागतं आणि ते खूप जेन्युइनलीच करायचं असतं आणि ते करत असताना तुम्हाला 50 गोष्टी करायच्या असतात. जसं आत्ता आमचं शूटही चालू आहे, पण आम्ही हा इंटरव्ह्यू देतो आहोत किंवा माझी इतरही कामं चालू असतात. काही स्क्रिप्ट वाचन चालू असतं. तर खूप डिमांडिंग क्षेत्र आहे मुळात हे. लोकांना जसं वाटतं तसं अजिबातच म्हणजे ग्लॅमरस आहे. पण आमच्या क्षेत्राला काय म्हणू त्याला ते सगळीकडे दिसतं म्हणून ग्लॅमर आहे. अदरवाईज मला असं वाटतं की मेडिकल फील्ड पण तेवढंच ग्लॅमरस आहे. वकिलांचं पण तेवढंच ग्लॅमरस आहे. बँकेचं पण तेवढंच ग्लॅमरस आहे. सायंटिस्टचं पण तेवढंच ग्लॅमरस आहे. स्पोर्ट पण तेवढंच ग्लॅमरस आहे. सो त्याची प्रत्येकाची आपापली एक काय म्हणू त्याला वाट असते आणि त्या वाटेतनं ते लोकांसमोर दिसत राहतं. त्यामुळे मी तरी कधीच एक्साईट झालो नाही. ना पहिल्या दिवशी ना आत्तासुद्धा. मला अवॉर्ड फंक्शनचंही कौतुक नाहीये आणि शूटिंग्सचं पण कौतुक नाहीये. मी
मी येतो, माझा जॉब करतो आणि निघून जातो आणि मला ह्यातच आवडतं आणि म्हणून त्या मगाचच्या प्रश्नाचंही तेच उत्तर होतं, की आपण येऊया सगळ्यांनी आपापलं काम. दिलेलं काम करूया आणि निघून जाऊया. ह्याच्या पलीकडे या क्षेत्रात आपला एवढासा वाटा आहे, पण कोणी नसतो ह्याच्यात. ओके. आजच्या तारखेला करिअरबद्दल सर्वात जास्त इन्सिक्युरिटी वाटणारी कुठली गोष्ट आहे? अजूनही वाटते? हो, हो. निश्चित, निश्चित आणि ती पुढची 20-25 वर्षे वाटत राहील. उद्या काम असणार आहे का? ही निश्चित गोष्ट मला तरी इन्सिक्युअर करते आणि रोज करते. आज मी काम करतोय, आज एका मालिकेचा हिरो आहे म्हणून पुढे मला तसंच प्रोजेक्ट मिळेल, मला माहीत नाही. त्यामुळे आपण ब्रुटली हॉनेस्ट राहायचं आपल्या कामाबरोबर आणि कॅमेरा ऑफ झाल्यानंतर आणि सेटवरून निघाल्यानंतर सामान्य माणूस म्हणून जगायचं. मला असं वाटतं की बऱ्याच ॲक्टर्ससाठी हे खरं तर सोयीचं असेल. नॉर्मल माणूस म्हणून जगा. ॲक्टर म्हणून बाहेर जगायला लागला तर त्रास होईल. माझ्यासाठी एक गोष्ट आहे की मुळातच मला असं वाटतं की मला जे हवंय ते करायला खूप उशिरा मिळालं किंवा मी इथे खूप उशिरा आले. त्यामुळे मला जे हवंय तितकं काम आणि हवं ते काम करता येईल की नाही. म्हणजे उशिरा आल्यामुळे मला ती भीती सतत असते की हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं. सो तेवढा वेळ माझ्याकडे हवा, तेवढी ताकद माझ्याकडे आली. ओके. सो आज जर तुम्ही ॲक्टर नसतात, तर तुम्ही काय असतात? मी इंजिनिअर आहेच. त्यामुळे मी कदाचित ऑस्ट्रेलियात काम करत राहिलो असतो काहीतरी किंवा मी शेफ झालो असतो. जे मला आवडतं, कुकिंग आवडतं आणि लोकांनी छान पोटभर खावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मी हे नसतं तेव्हाही मी शेफ असतो. ओके. मी पण इंजिनिअर आहे. त्यामुळे मी एकतर जॉब करत असते, नाहीतर मी इकडे येण्याआधी सुद्धा मी ॲनिमेशनचे कोर्ससाठी जाणार होते. पण अचानक मला परमिशन मिळाली आणि मी इकडे आले. सो मी ते करत असते. ओके. ठीक आहे. आपण खूप सीरियस गप्पा मारल्यात. आता आपण एक गेम खेळूयात तुमच्या अरे बापरे! दोघांसोबत. बरं. जो तुम्हालाही मजा येईल बघायला. मी ह्याच्यात काही शब्द आहेत. हं. ते मी तुला दाखवेन. तू तो शब्द न सांगता ॲक्टिंग करून तिला ओळखायला लावायचं. हां. टिफिन. मुरांबा. मुरांब्याची बरणी. बरणी. तू. तिखट. मिरची. लाल मिरचीचा ठेचा. हं. ओके. भाकरी. वाह! व्हेरी गुड. Right. दूध. आता कसं दाखवू मी हे तुला? पाऊच उघडायचा. तुला व्यवस्थित कळलंय, तू सांगत नाहीयेस. तुला मी हां, हां. व्यवस्थित काय? परत. पाऊच उघडायचा, नाही. दुधात घालून प्यायचं. पटकन सांग शशांक, तुला कळलंय, पटकन सांग. अजून थोडंसं तर कष्ट घे. नाही, कारण तुला कळलंय. मी घेतले ना कष्ट. मी केली ऍक्टिंग नको अरे! इथे. बरं, सोलकढी. ठीक. हे काय होतं हे सांग प्रेक्षकांना. सोलणं. हां. सोल. आता कढी कशी दाखवू मी? सगळं असंच असतं. ओके. हां. अच्छा झाले दाखव नाही, मग. अजून एक आहे. ओके. जेवण जातं. अरे यार. आता हे असं म्हणजे जातं. नाही. नाही? जरा अवघड आहे. हे जातं नाही? नाही मग? ए नाही, कसं दाखवणार आहे? दाखवू शकतो. मला नाही येत आहे. काय? मग मी करून दाखवतो. हिला तर माहितीच हिला माहिती आहे ना. आहे. चिवडा कसा करून दाखवशील तू? हातात युजुअली असा एकच चमचा हां, असेल हां. तर असा हातात घेऊन हे बघ, हं. रांगोळी. तुला खूप आवडते ही भाजी. हे असं करतात, तुला माहिती आहे. भाजी? अच्छा म्हणजे कढीवडा? ते वडे सोडतेस काय? तू मुद्दाम मला अवघड दिलंयस का? एवढंच असतं ते. हे? मी आणलीये तुझ्यासाठी 4 वेळा भाजी करून ती. एवढंच असतं ते.
असेच राहतात. वाळवण असतं उन्हाळ्यात. त्याची भाजी कुरड्यांची जवळपासच. हे एवढंसच असतं आणि मग ते काय तळायचं ते फुलतं. भाजायचंच. हे? नाही बाई कुठली सांडगे. सँडे घे की नीट गप्प बस. मुरांबा करेक्ट. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. जसं Thank 1300 you. भाग झालेत Thank you. आणखीन होऊ देत, खूप सारं प्रेम तुम्हाला मिळू देत. ह्याच आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू